हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नवा ब्लॉग मध्ये गाईज अशा आहे गाईज तुमचं चांगलं असणार सकाळ सकाळी निघलो की इधर मी कॉलेज को आज लवकर चाललो भाऊ अपना सायबर का टेस्ट टू स्टाईस केली मी पळा 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 जातो टेस्ट विस्ट देतो लोक किती मार्क बिर्क पडती म्हणजे ती ॲक्टिव्हिटी राहते म्हणजे टीचर असिस्टमेंट म्हणतात. चला काहीच करतो मी आता टीचर असिस्टमेंट वगैरे आणि बेजून भेटते तुम्हाला आपलं कॉलेज आणि सकाळ सकाळी बघाय ये शर्ट आहे काय यो आडवा झोरा केस क्या पता ये बॅग घातली क्या इधर से इधर वडसा इधर से वडता क्या करू आज पण चला काहीच कॉलेज भेटूत तुम्हाला. फायनली या चालू लेक्चरमध्ये गेली होती लाईट तर लाईट गेली यार गाईच पोराला इतकी गरमी होत होती हातानेच पंखा आलो राहिली डायरेक्ट. काय करणार आता बिचारी गरमीत तणवलेले नुसता घाम घाम नुसता घाम आज काही बघा ना पंखे सगळे सुना लागे पंखे सुना लागे. मग आमच्या कार्तिक भाऊनी काय केलं गाईच बघा तुम्ही डायरेक्ट एसी गाईस तुम्ही बघू शकता डायरेक्ट हो एसी लावली आहे हवाच नाही हवा नुसती हवा 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 घ्या गाईस तुम्ही बी अशी एसी लावून तुम्ही हवा घेऊ क्या हवा घ्या गाईस हवा. लेक्चर पिक्चर उरफून चाललोय आम्ही आता पुढं मेसला जाणार आहे दुसरीकडे कुठं जाणार आहे भाई. आणि मस्त आहे आता तुम्हाला सांगतो मी थोड्या इथं रोड होतो ना जस्ट छोटा ती गेला छोटा ते आमच्याकडे छोटा ती म्हणते तुमच्याकडे टेम्पो विम्पो म्हणत असेल तो गेला असं खतरनाक गाणं वाजत होतं त्याच्यामध्ये डायरेक्ट डिस्कट नाच वाटत होतं मला पण नाही नाचलो जाऊ द्या आता मेसला आलो दोन घास खातो मग जेवण करूनच भेटतो तुम्हाला. फायनल मेसला जेव्हा काय बघू शकता डायरेक्ट कोथंबीरची आणि कोल्हापुरी कालच्या लाल लाल ग्रेव्ही म्हणजे कोल्हापुरीचा असतो जास्त करून तो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कोणची बिर्याणी बघा एक टमॅटो बिर्याणी डायरेक्ट इथं बघा इथं टमॅटो दिसले तुम्हाला ती बिर्याणी आहे आज हिरव्या कलरची दरदर्शिक म्हणजे तिकडं हैदराबादी तिकडची स्टाईल राहते दरदर्शिक म्हणजे कसं आता आज कोल्हापुरी बनली तर बिर्याणी हैदराबादी बनली दरदर्शिक आणि त्याच्यानंतर डायरेक्ट काही 2 तंदूर रोटी गाईस पांढरा शिपे ते पण खातो आता गरीब लागे जेवण करा तुम्ही पण मी पण जेवण करतो गाईस. फायनली आलो होतो मोमोज खायला पहिले घेतले चिकन कुरकुर मोमोज 1 2 3 4 5 6 चिकन कुरकुर मोमोज ते तिकडे ती पांढरी चटणी त्याच्यात टाकून खायचं इकडे हिरवी चटणी तुम्हाला जर ही आवडली याच्यासोबत खा ती आवडली तीसोबत का पण खा कशासोबत तरी नक्की खाव गाईज का ईज खा लवकरात लवकर चिकन कुरकुरे आणि 3 मोमोज. फायनली चाले कोणचे माहिती का याला म्हणते कोणते तरी मोमोज म्हणते डायरेक्ट याला स्पेशल तंदूर मोमोज म्हणजे डायरेक्ट तंदूर बिंदूर केलेले आणि त्याच्यात स्पेशल रस्सा बिस्सा गेले डायरेक्ट मोमोज बनलेले लई चव राहिली आता मी खातो तुम्ही बी खा काही व्हिडिओच्या माध्यमातून. रात्रीला मेसला जेवला काय बघा काहीच रातचीला मेसला जेवायला डायरेक्ट वरतून टाकली व्हिडिओ चालू व्हिडिओ करणार होतो त्यामुळे शेववरतून टाकली बरं काय काहीच हे रस्सा आहे एक तांबडा रस्सा आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट शेव टाकलेली आहे त्यामध्ये तांबडा शेव रस्सा त्याच्यानंतर डायरेक्ट इथं प्याज ठेवलेला काहीच प्याज मीन्स अनियन असते आणि पनीर पाव तुम्हाला माहिती काय जेव्हा मी जेवण करतो काही तुम्ही पण जेवण करायला काहीच चला काय जेवण करा काही नाही डायरेक्ट बघू शकतो तुम्ही डायरेक्ट कॉफी आणली आपल्याला डायरेक्ट कॉफी आयुष्यात पहिली वेळेस कॉफी पिऊन राहिलो अशी भाई पोरांचं प्रेम आहे डायरेक्ट त्याने आणली आपल्यासाठी पितो आता 2 घास काय प्या गाईच. तुम्ही म्हणता की टावेल बिवेल घेऊन कोंको बसता काय मी काही नाही हातपाय बितपाय धुतले वो झोपने की वेळ हुई ना मेरी उसके वजह से हाथपाय बितपाय धुआ ना मैं. आणि आज कैसे होगा पता है क्या मोमो खाल्ले क्या मोमो खाल्ले कॉफी पिली कोल्डावाली गरीबाची कोल्डा कॉफी होती आणि मोमो खाल्ले आणि खूप चव मारली त्यांनी गाईस आणि तुम्ही पण मोमो खाजा आणि कोल्डा कॉफी पिझ्झा स्वस्तवाली पिझ्झा माग नाक पिली तरी चालतात पण पिझ्झा आता का तिथे ना. आणि चला अशा वेळा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असं आई वडील मम्मी पप्पाची काळजी घेऊ. गुड नाईट स्वीट टेक केअर गाईस चलो गाईस बाय गाईस बाय.